नमस्कार. If you don't find a way to make money while you sleep, you will work until you die. हे वाक्य आहे जगप्रसिद्ध शिस्तबद्ध इन्व्हेस्टर मिस्टर वॉरन बफे यांचे. ते म्हणतात, तुम्ही झोपेत असतानाही तुम्हाला पैसे मिळत राहणार असा मिळकतीचा मार्ग शोधला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावंच लागेल. वॉरन बफे यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते समजून घेऊया. झोपेत असतानाही पैसे मिळत राहणे म्हणजे तुम्ही काम न करताही पैसे मिळणार, अर्थात पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम समजण्याआधी समजूया ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय ते. तुम्ही ॲक्टिव्हली काम करता, तुम्ही ऑफिसला जाता, तिथे काम करता, तेव्हा महिन्याकाठी तुम्हाला पगार मिळतो. तुम्ही कामावर जायचं बंद केलं की पगार येणं बंद, तुम्ही काम बंद केलं तर मिळकतही बंद. म्हणजे तुम्ही जोपर्यंत काम कराल तोपर्यंतच तुम्ही पैसे कमवाल. या उलट पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही अशी काही सिस्टम तयार करता जिथे तुम्ही काम नाही केलं तरी पैसे मिळवाल. आरामात पाहिजे तेव्हा सुट्टी घ्या तरीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतील. मात्र त्यासाठी सुरुवातीच्या काळात शिस्तबद्ध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. चला तर पाहूया 5 पॅसिव्ह इन्कम सोर्स. हवेतल्या गोष्टी नक्कीच नाही, हे तुम्ही नक्कीच करू शकता. अशक्य तर नाहीच नाही. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिला पॅसिव्ह इन्कम सोर्स डिव्हिडंड इन्कम. हा माझा सर्वात आवडीचा पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. मित्रांनो, आपल्या देशातील चांगल्या व चांगला डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीत तुम्ही दीर्घकाळासाठी निवेश म्हणजे इन्व्हेस्ट करा. त्यानंतर ज्या वेळी कंपनी डिव्हिडंड जाहीर करील एक्स डेट नंतर पेमेंट डेट दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये डिव्हिडंड येईल आणि ही प्रक्रिया चालू राहील. मित्रांनो, शेअर बाजारात रिस्क ही असतेच, पण डिव्हिडंडसाठी शेअर खरेदी करण्यापूर्वी कंपनी चांगली आहे व चांगला डिव्हिडंड यील्ड आहे याची खात्री करून घेणंही गरजेचं. डिव्हिडंड इन्कमवर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करून नक्की कळवा. पॅसिव्ह इन्कमचा दुसरा जबरदस्त सोर्स रेंटल इन्कम. समजा तुम्ही एक सुंदर घर किंवा काही खोल्या बांधून त्या भाडेतत्वावर देत असाल तर दर महिन्याला तुम्हाला भाडे मिळणार. भाडेकरू मिळाल्यासच. पण त्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे घर बांधण्याएवढी रक्कम आवश्यक आहे. यात सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट अशी जास्त लागते. सर्वांना ते शक्य होईल असंही नाही. मित्रांनो, ही कल्पना तुम्हाला आवडली नसेल तर माझ्याकडे दुसरा उपाय आहे रेंटल इन्कमचाच, आणि त्यासाठी तुमच्याकडे भाड्यावर देण्यासाठी घर किंवा दुकान असणं गरजेचं नाही. कसं शक्य आहे? जगात काहीही अशक्य नाही. मित्रांनो, बांधकाम न करता घर किंवा दुकान न बांधता तुम्हाला भाडे मिळू शकते. तिसरा पॅसिव्ह इन्कमचा सोर्स आहे रीट्स. रीट इन्कम. मित्रांनो, रीट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. आपल्या देशात रीट्स ही कल्पना तशी एकदम नवी आहे. इथे तुम्हाला मार्केटमध्ये लिस्टेड रीट्समध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि जेवढे युनिट्स तुम्ही घ्याल त्याप्रमाणे दर तिमाहीला तुम्हाला इन्कम मिळत राहील. कायद्यानुसार रीट्स कंपन्यांना आपल्या मिळकतीचा 90% भाग युनिट होल्डर्समध्ये वाटणे बंधनकारक आहे आणि दर 3 महिन्यांनी युनिट होल्डर्सना डिव्हिडंड द्यावाच लागतो. त्यामुळे पॅसिव्ह इन्कम व गॅरंटेड इन्कमसाठी रीट्स हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. मित्रांनो, पॅसिव्ह इन्कमचा चौथा मार्ग यूट्यूब व्हिडिओ. मित्रांनो, यूट्यूबवर कित्येक लोक विविध विषयावर व्हिडिओ बनवून पैसे कमावतात. यूट्यूबवर व्हिडिओ मॉनिटाईज करण्यासाठी सध्याच्या अटीप्रमाणे आपल्याकडे कमीत कमी 1000 सबस्क्रायबर व 4000 वॉच अवर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. आपल्या एखाद्या चांगल्या कौशल्याची माहिती देणारे व्हिडिओ तुम्ही बनवा व तुमच्या चॅनलवर अपलोड करा. तुमचे व्हिडिओ लोकांच्या फायद्याचे असतील, लोकांच्या जीवनात व्हॅल्यू वाढवणारे असतील तर तुमचे नवे जुने व्हिडिओ लोक पुन्हा पुन्हा पाहत राहतील. तुम्हाला त्यातून कमाई होत राहील. आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सध्या तरी फ्री आहे. पाचवा सोर्स FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. मित्रांनो, अनेकदा आपले पैसे असेच बचत खात्यात पडलेले असतात आणि त्यावर खूपच कमी तर कधीकधी काहीच व्याज मिळत नाही. या उलट हेच पैसे तुम्ही कोणतीही रिस्क न घेता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवाल तर तुम्हाला संबंधित बँक व ठेवीच्या कालमर्यादेप्रमाणे व्याज मिळेल. मात्र बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज तसं कमीच मिळतं, 6 ते 7% आसपास, आणि महागाई दर त्यापेक्षा काहीसा जास्तच आहे. पण फिक्स्ड डिपॉझिट हे सर्वात सुरक्षित मार्गापैकी एक. म्हणूनच त्याचा रिटर्नही इतर सोर्सच्या तुलनेत थोडासा कमी आहे.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आनंदी रहा, यशस्वी व्हा. धन्यवाद.